नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण। तर आता बघा संध्याकाळचे 5:30 वाजले त्या। तर आता आपण चहा वगैरे झालेला आहे, तर म्हणलं जरा बाहेर पाऊस पण पडतोय, तर आता चटपटीत काय खायला बनवायचं, तर म्हणलं खारी शेव बनवूया। तर आता मी खारी शेव बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते दाखवते। 2 कप आपण बेसन घेतले, या कपाने 2 कप बेसन घेतले। तर चवीनुसार आपल्याला लागेल तसं मीठ टाकून घ्यायचं। तर अर्धा चम्मच ओवा मी घेतलेला आहे, तर ते जरा ते असा हातावर चोळून असा घालायचा। आणि थोडा कलर येण्यासाठी आपण हळद घालूया। तर आता 2 चम्मच तेल आपण ह्याच्यात घालून घेऊया। ते गरम केले मी 2 चम्मच तेल। आता आपण सगळं ही एकजीव करून घेऊया। तर आपण याच्यात थोडीशी चटणी पूड टाकून घेऊया। हे बघा मी पोह्याचा अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे। आता आणखी चांगले मिक्स करून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया। थोडं थोडं लागल असं पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही, नाहीतर एकदम घातलं तर पातळ होते। कारण शेवसाठी जर करायचं म्हणलं तर घट्ट असतं पीठ। आपण भाकरीचं जसं पीठ करतो ना तसं पीठ असतं। तर आता आपलं बघा हे पीठ मळून झालेलं आहे। तर आता ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटं झाकून ठेवूया आता ह्याला। आणि बघा 1 ग्लास पाणी घेतलेलं, त्याला मला एवढंच पाणी लागलेलं आहे। तर पाणी जसं हळूहळू मळेल तसं किती लागते त्या अंदाजावर पाणी घालायचं, पाणी जास्त एकदम घालायचं नाही। त्यासाठी आता आपण तेल तापवून घेऊया। तर थोडंसं हे टाकून बघा पीठ, जरा तेल तापले का बघायचं। पटकन गोळा वरती आला तर तापले म्हणायचं तेल, अजून तापलेलं नाही बघा, जरा थंड आहे। तर आपलं बघा आता तेल तापलेलं आहे। तर आता आपण शेवग्यामध्ये पीठ भरून घेऊया। शेवग्याला आपण आतून जरासं तेल लावून घ्यायचं, असं थोडासा हात फिरवायचा तेलाचा, म्हणजे पीठ त्याला चिटकून राहत नाही। हे बघा असं लावून घ्यायचं जरा। आता आपण गोळा केलेला आहे तो बघा चांगला भिजलाय। तर आता आपण गोळा भरून घेऊया। तर आता आपण शेव पाडून घेऊया। कलर बघा कसा छान आलाय।
तर आता आपण बारीक तार ही घातलेली आहे, त्याच्यामुळं लगेच पटकन भाजली गेली. तर तुम्ही बघू शकता आपली शेव किती कुरकुरीत झालेली आहे बघा. बघा अगदी सहज, अगदी हातानं बघा अशी नसती सहज ही केली तरी हे बघा कसली झाली आहे बघा, अगदी कुरकुरीत, विकतच्या शेवपेक्षा चांगली. हे बघा. तर हे बघा आपली शेव बनवून तयार आहे. तर 1-2 कपच बेसन घेतलं होतं, तेवढ्याच्यात किती शेव झाली बघा. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि आजची माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.